तर इगतपुरीमध्ये केमिकल युक्त पदार्थांपासून बनावट कुल्फी तयार करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यांवर पोलिसांनी धाड टाकलेली आहे। कारवाईमध्ये 2,500 कुल्फ्या जप्त करून नष्ट करण्यात आल्या। पोलीस विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाकडून संयुक्त कारवाई करण्यात आली। तर लोकलच्या गर्दीने आणखी एक बळी घेतलेला आहे। 20 वर्षाच्या तरुणाचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झालाय। कळवा ते मुंब्रा लोकल दरम्यानची ही घटना आहे। तर नालासोपाऱ्यामध्ये वसई विरार महापालिकेच्या परिवहन बसची आता भरधाव वेगात दुचाकीस्वाराला धडक पाहायला मिळते। नालासोपारा पूर्व नागिनदास पाडा रस्त्यावरील ही घटना आहे। दुर्दैवानं यात सुदैवानं जी आहे ती कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहनांचं नुकसान झालेलं आहे। बेजबाबदार बस चालकावर कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात येते। तर गडचिरोलीतील माओवाद्यांचं स्मारक पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 44 माओवादी स्मारक उद्ध्वस्त करण्यात आले। गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफ कडून कारवाई करण्यात आलेली आहे। अस्तित्व दाखवण्यासाठी माओवाद्यांकडून स्मारकाची उभारणी करण्यात येते। तर गडचिरोलीतील माओवाद्यांची स्मारक पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील 44 माओवादी स्मारक उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफ कडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर अल्पसंख्याक विभागानं परस्पर प्रमाणपत्रांचं वाटप केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। अल्पसंख्याक विभागात माहिती मिळवण्यासाठी 1.5 तास थांबलो असं अक्षय जैन यांनी म्हटलंय। माहिती मिळवण्यासाठी गेलो होतो पण कळाला अधिकारी सुट्टीवर आहेत असं देखील जैन यांनी म्हटलंय। अजितदादांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विभागानं 75 शाळांना प्रमाणपत्र वाटल्याचं प्रकरण अक्षय जैन यांनी समोर आणलं होतं। अक्षय जैन हे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत। ते दोघं अधिकारी जे कोणी येत नाही, मॅडम म्हणतात मला माहिती नाही। तर एकंदरीत एवढं सर्व प्रकरण समोर झालेलं असताना मिलिंद शेनाय नामक जे उपसचिव आहेत त्यांची बदली झालेली असताना आता अजून कोणाला लपवण्याचं काम हे चाललेलं आहे हे याच्यावर चौकशी होणं खूप आवश्यक आहे। म्हणजे आमचं जे म्हणणं होतं हे फक्त एक मिलिंद शेनाय नामक व्यक्ती नाही, त्यांच्यासोबतचा जो कोणी नेक्सेस असेल, जो कोणी रॅकेट किंवा ही टोळी आपण याला म्हणूयात, तर ह्या माध्यमातून समोर येणं खूप गरजेचं आहे। माझी विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांना की याच्यावर न्यायालयीन चौकशी म्हणजे माझी न्यायमूर्ती असतील त्यांच्या माध्यमातून चौकशी करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे खरं आहे आणि जी लोक याच्यातले दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं खूप आवश्यक आहे।